महत्त्वाचा. दुसरी गोष्ट एक कालपासून मुद्दा चाललेला आहे भारत पाकिस्तान मॅच संदर्भातला. फडणवीस मुख्यमंत्री आहेत, त्यांनी आपल्याला पलटवार केलेला आहे. त्यामुळे की जावेद मियाँदादला घरी बोलवणारे कोण होते असं आम्ही बोलावलं ना. जावेद मियाँदाद हे स्वतः बाळासाहेब देवेंद्र फडणवीस हे अर्धवट ज्ञानी आहेत. मुळात संपूर्ण भाजपात हा अर्धवट ज्ञानी आहे. त्यांच्या गुडघ्यात सुद्धा मेंदू नाही. भाजप काही लोकांच्या गुडघ्यात मेंदू असतो, तो गुडघ्यात सुद्धा नाही. त्यांनी मी तयार केलेला ठाकरे चित्रपट पाहायला पाहिजे. त्यांनी बाळासाहेब ठाकरे माननीय हिंदू हृदय सम्राट यांच्या त्या काळातल्या मुलाखती समजून घ्यायला पाहिजे. ते पुस्तक जे आहे एकवचनी, त्यात बाळासाहेबांनी भूमिका स्पष्ट मांडलेली आहे. दिलीप वेंगसरकर, क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर हे जावेद मियाँदादला घेऊन अचानक मातोश्रीवर आले. आणि जावेद मियाँदाद का आले होते? बाळासाहेबांना विनंती करण्यासाठी आले होते. काय विनंती करायला आले होते? की भारत पाकिस्तान क्रिकेट मॅचेसला विरोध करू नका, पुन्हा मॅचेस सुरू करा. बाळासाहेबांनी तोंडावर काय सांगितलं? काय सांगितलं? दहशतवाद आणि क्रिकेट एकत्र जाणार नाही. टेररिझम अँड क्रिकेट हे एकत्र चालणार नाही. जोपर्यंत काश्मीरमध्ये पाकिस्तानचा रक्तपात जो सुरू तो थांबत नाही, तोपर्यंत मी भारत पाकिस्तान क्रिकेटला परवानगी देणार नाही. मिस्टर फडणवीस, तुमच्या नरेंद्र मोदीसारखं शेपूट नाही घातलं बाळासाहेबांनी प्रेसिडेंट ट्रम्प समोर किंवा पाकिस्तान समोर किंवा चीन समोर. ऑपरेशन सिंदूरच्या वेळेला काय म्हणाले मोदीजी? रक्त आणि पाणी एकत्र चालणार नाही, वाहणार नाही. आणि आता क्रिकेट चालतंय. बाळासाहेबांनी तोंडावर सांगितले मियाँदादला, चाय पिया और निकल जाओ. तू या घरात पाहुणा म्हणून आलायस, हा चहा प्यायचा बरं का, आणि निघून जायचं. हे तुम्ही दिलीप वेंगसरकरने विचारू शकता काय झालं ते. देवेंद्र फडणवीस हे खरोखर राष्ट्रभक्त आणि हिंदुत्ववादी वगैरे असतील आणि महाराष्ट्रातल्या ज्या महिलांनी आपलं कुंकू पुसलं त्या कुंकवाची त्यांना कदर असेल तर ते अशी विधानं करणार नाहीत. जावेद मियाँदाद अरे सोड ना, आताचं बोला. हो आरसा आहे. तुम्ही आरशाची फॅक्टरी काढली आहे ना बेल्जियमला जाऊन. बेल्जियमला चांगले आरसे मिळतात. आरशाची फॅक्टरी त्यांची आहे ना भाजपल्यांची. पहा, नागडे दिसाल तुम्ही त्याच्यामध्ये. त्यांचा आरसा आहे, पहा तुम्ही. नागडे दिसाल सुद्धा, नागडे पाहाल. काय सांगताय तुम्ही? पाकिस्तान बरोबर क्रिकेटला तुमचा पाठिंबा आहे का? एवढं सांगा, होय की नाही. हे फालतू जावेद मियाँदाद, निकोण वासिम अक्रम विक्रम बोलू नका. शेपूट घातलाय भारतीय जनता पक्षाने पाकड्यांसमोर पैशासाठी. हे काय तुम्ही कोणाची तरफदारी करताय देवेंद्र फडणवीस? कोणाच्या? लाडक्या बहिणींना काल काहीतरी राख्या बांधून घेतल्यात. ज्यांनी 26 महिलांनी कुंकू पुसला तुमच्या लाडक्या बहिणी नाहीत? पेलगावमध्ये भारतीय जनता पक्ष म्हणजे खोटेपणाची फॅक्टरी आहे. जावेद मियाँदादचा विषय किती वर्ष काढताय? आताच बोलाव. पंडित नेहरू काढतायत 60 वर्षापासून, जावेद मियाँदाद काढतायत 40 वर्षापासून. स्वतःचं बोला. स्वतः तुम्ही उघडे नागडे पडलेले आहेत ते पहा.